जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा, समास 6वा, लघु बोध निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. ज्याला पंचतत्व म्हणतात त्याचे नाव आठवणीत ठेवावे. त्यानंतर आपल्याला जे पटते त्याचे रूप समजून घ्यावे. त्याशिवाय शाश्वत अशाश्वताचे अनुभविक विवरणही करावे. आता नाम रूप सारासार निर्णयाबरोबरच पंचमहाभूते या विषयाबद्दलही सांगू. एकाग्र चित्ताने ऐका. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे क्रमाने महाभूते म्हणून ओळखू लागले. आता श्रवणाने त्यांच्या रूपावर विश्वास ठेवा. पृथ्वी म्हणजे भूमी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, सूर्य म्हणजे चमचमाट इत्यादी, वाय म्हणजे वारा, आकाश म्हणजे सर्व जागा. यातील कोणतेही शाश्वत आहे का याचा विचार करा. एक शीत चाचपून पाहिले तर सर्व स्वयंपाकाची परीक्षा होते. तद्वत उपलब्ध असलेल्या थोड्याफार अनुभवावरूनच बरेच काही जाणून घ्यावे लागते. भूमीची रचना होऊन तिचा नाश झालेल्याची प्रतीती येते. जगात अनेक रचना होऊन जात असतात. एकूण काय तर रचलेले खचते. याच न्यायाने पाणीही आटून जाते, तेजही जळून शांत होते, वाराही थांबतो. शेवटचे आकाशही नाममात्र असून विचार केला तर तेही उरत नाही. याप्रमाणे पंचमहाभूते ही काही शेवटपर्यंत राहतील असे नाही. पंचमहाभूतांचा विस्तार नाशवंत आहे हे मात्र निश्चित. पण निराकार आत्मा मात्र शाश्वत आहे ही गोष्ट सत्य आहे असे जाणा. हा आत्माही कोणालाही समजत नाही. ज्ञानाशिवाय अनुभवाला येत नाही. म्हणून संतांना विचारणे आवश्यक आहे. संतांना विचारले तर ते सांगतात आत्मा नाशरहित आहे. त्याच्याबद्दल जन्ममरणाचे नावही काढू नका. निराकारामध्ये आकार, आकारामध्ये निराकार एकमेकांमध्ये आहेत असा भास होत असल्यामुळे आकार निराकार यांना विवेकाने वेगळे करून ओळखावे. त्यातील निराकार हे नित्य असून आकार अनित्य आहे हे जाणा. याला नित्यानित्य विचार असे म्हणतात. त्याचप्रमाणे शाश्वतात अशाश्वत आणि अशाश्वतात शाश्वताचा भास होतो. म्हणून शाश्वत अशाश्वत हे वेगळे करून समजावून देणारा सारासार विचार करावा. आधी सांगितल्याप्रमाणे पंचभौतिक जग खोटे असले तरीही ते अनेक होऊन दिसते आणि एकच आत्मा या अनेकांमध्ये व्यापला आहे. आकाश, पृथ्वी इत्यादी 4 भूतांमध्ये व्यापल्याप्रमाणे आत्मा आकाशात दाट भरला आहे. अजूनही निरखून पाहिले तर आकाशाप्रमाणे आत्मवस्तू एकच आहे. उपाधीमुळेच आकाश आकाश वाटते. उपाधीच्या अभावामुळे भासरहित वस्तू शिल्लक राहते आणि तो निराभासच शाश्वत आत्मा होय. हीच आकाशाची खरी स्थिती आहे. आता हा सूक्ष्म विचार राहू दे. मुख्यतः परीक्षा केली तर जे नाश पावत नाही तेच विवेकाने लक्षात आणायला हवे. एकूण परमात्मा निराकार आहे हाच विचार होय. त्यानंतर आपण कोण याचा विचार करावा. देहाच्या मरणकाळी देहातील वायू निघून जातो. तुम्ही हे खोटे म्हणत असाल तर श्वासोश्वास रोखून पहा. श्वास थांबला की देह पडतो आणि देह पडला की त्याला प्रेत म्हणतात. प्रेताजवळ कार्य करण्याची शक्तीच असू शकत नाही. त्याचप्रमाणे देहाशिवाय वायू काहीच करू शकत नाही. वायूशिवाय देह काहीच करू शकत नाही. ते एकमेकांना सोडून एकटेच काही करू शकत नाहीत. वर पाहिले तर ते एक साध्या मनुष्याप्रमाणे वाटतो, पण विचार केला तर तेथे देह, वारा याशिवाय काही नाही. असे अहंकार रहित होणे हेच अभेद भक्तीचे लक्षण आहे. एवढंच काय हो, मी करता आहे असे म्हटले तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायला हवे. पण
तसे काही होत नाही म्हटल्यावर मी माझे कर्तृत्व इत्यादी सर्व खोटे आहे असे समजायला काय हरकत आहे? आणि आपण करता नाही म्हटल्यावर भोगणारा तरी कोण असे जाणणे हे विचाराचे लक्षण आहे. विना अविचाराने ते संभवत नाही. विचार अविचार हे प्रकाश अंधाराप्रमाणे एकमेकांचे विरोधी आहे. मुख्यत्वे करून विकारी निर्विकारी एकच नव्हे, होय ना? असो, साधक बाधक विचार नसताना तेथे दुसरे काही चालत नाही. त्याला सत्य काय ते कदापि कळत नाही. प्रतिती न्याय असून अप्रतिती अन्याय आहे. जन्मांधाकडून रत्नाची परीक्षा कशी काय होऊ शकणार? म्हणून निर्गुणाबरोबर अनन्य असणारे ज्ञानी पुरुषच धन्य धन्य आहेत. ते आत्मनिवेदनाने वंद्य झाले असून तेच श्रेष्ठ पुरुष आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे त्रयोदश दशके लघुबोध निरूपणं नाम षष्ठः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.